नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सरांचे मनापासून स्वागत. आत्ता सकाळी उठलोय, सकाळचे वाजले 7:30. अजून आंघोळ वगैरे नाही केली. जस्ट फक्त ब्रश वगैरे केलाय, पण आधी नाही का थोडं काम करायचं आहे, त्याच्यामुळे आंघोळ नाही केली पहिले. आज आपल्या घरामध्ये नाही की सगळं भरपूर पसारा पडलाय, गोण्या वगैरे इकडे पडले. आता हे सगळे कपडे वगैरे आहेत ना, आज काय करतो एकदम व्यवस्थित करतो. आणि इकडं पण नाही का थोडी माती झाली आहे थोडी खाली, हे टेबल वगैरे क्लीन करतो. कारण नाही का आपल्या घरी आज पाहुणे येणार आहेत आणि थोडं व्यवस्थित पाहिजे आपलं घर, त्याच्यामुळे पूर्णपणे क्लीन करतो आणि पलीकडच्या घरामध्ये नेऊन ठेवतो तिकडं. हे आहे आजीने ठेवलेलं आहे, पण हे कसं आहे ना, आता भरपूर दिवस झाले उचललेलं पण नाही, याच्या खाली भरपूर माती वगैरे झाली असं. सगळं एकदम साफसफाई करतो आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करतो. पहिले घर स्वच्छ करतो. आज बघू शकताय, आता नाही का 9:30 वाजले, 1.5 तासामध्ये नाही का पूर्ण घर क्लीन केलं आहे. कसं केलं आहे तुम्हाला दाखवतो. अजून आजीने बघितलेलं नाही बरं का, पण जेव्हा बघाल ना तेव्हा खुश होणार आहे. सगळं एकदम हे झालं. सगळं जे धान्य वगैरे होतं पलीकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलं आहे. जे बाकीचं सामान वगैरे होतं ते पण एका साईडला ठेवलं आहे. इकडं पण सगळं क्लीन करून घेतलं आहे, सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आता टेबल वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतले, एकदम बरं वाटतं आहे, एकदम फ्रेश झालं. वरतून सगळे जाळ्या वगैरे होत्या सगळे काढून घेतले आणि घर पुसून दिलं आहे आजीलाच. आणि कूलर लावला आहे, आत्ता वाळत आहे. इकडं पण सगळं स्वच्छ केलं आहे, हे पण पुसून दिलं आहे. इकडं जे सामान वगैरे होते घरात खाली पडेल ते वरती ठेवलं आहे आणि भांडे वगैरे ते आजीला लावून दिले सगळे व्यवस्थित. आता घर तर स्वच्छ केलं आहे, पण आता मी स्वतः आंघोळ वगैरे करतो आणि मी स्वतः फ्रेश होतो. म्हणजे मला थोडं बरं वाटेल. भरपूर गरमलं आहे आणि धुळणी तिने सगळे केस वगैरे सगळे जाम होऊन गेले. तर एकदम मस्त आंघोळ केली थंड थंड पाण्याने, एकदम भारी वाटलं. आणि तेवढं मला आंघोळ वगैरे करूच तर आपली आजी बाजार वगैरे करून आली आणि स्वयंपाक पण बनवला. काय स्वयंपाक बनवला तुम्हाला दाखवतो. गवारी शेंग एकदम भारी बनवले आज. गवारी शेंगा बनवली आज बघितलं तर. आज आपल्या आजीने बनवली गवारी शेंगा सुक्की. त्या दिवशी पातळ बनवली होती, आज सुक्की बनवली. मसाले गवारी शेंगा एक नंबर. आजी नाही का 2-3 प्रकारचे घरचे मसाले बनवून ठेवले. आता उन्हाळ्याच्या दिवसात नाही का मिरची मसाले वगैरे असं बनवून ठेवत असते आणि एकदम भारी बनवते बरं का. कैरी पण आणली वाटते बाजारावरतून. आंबट आहे. तर या तुम्ही पण जेवायला. आता 10:30 वाजले होतं आणि भरपूर भूक पण लागली होती. सकाळपासून सगळं घर वगैरे व्यवस्थित करून ठेवलं, त्याच्यामुळे नाही का आता जे काम केल्यामुळे सकाळ जास्त भूक लागली. मी आता जेवण वगैरे केलं आणि आपलं सकाळपासून मी काम करत होतो ना, तर व्हिडिओ अजून पडला नाही. व्हिडिओ एडिटिंग करत होतो. म्हटलं आजी काय करते बघा. आत्ता व्हिडिओ एडिटिंग करून प्रोसेसिंगला टाकला आहे. तर बघू शकते बघा, आजीने सगळे कपडे आणलेत. गोधडी मी बघितलं आत्ता, डायरेक्ट शॉकिंग झालो. गोधडी धुवून टाकली. अरे बाई, सगळे कपडे धुतले काय? सगळे कपडे धुतले. हे बघा, आजी सगळं गोधड्या वगैरे सगळं धुवून टाकले. पाणी सुटलं वाटतं. गोधडी म्हाताऱ्या खाल्ली गोधडी आणि अजून धुवायचे काय? आता नाही बाई, नको धुवू, दमले असेल. मला सांगायचं ना, मग मी आलो असतो ना. आता नाही धुवायची. हे सांगत पण नाही कधी कधी कामाचं. आता मी एडिटिंग करीत बसलो तर ठीक आहे, तिला वाटलं काम वगैरे करत असं म्हणूनच नसतं बोलले कदाचित. हे बघा, सगळे कपडे वगैरे धुवून टाकले इकडं वाळायला. पाणी आलं हे बघा, एकदम सावली इथं आणि त्याच्यामध्ये कपडे वगैरे धुतले. सगळं पाणी वगैरे भरून ठेवलं आहे. अजून नळाला पाणी चालू आहे. पाणी चालू आहे का? नळाला पाणी चालू आहे. भारी वाटतं. एक तर लय गरम आहे, पत्रे पूर्ण गरम झाले आहेत आणि भारी वाटतंय. पाणी येत राहिले बाहेर. पण कपडे झालं बोलायला पाहिजे आजीने. पाठवण्याच्या टाईमला मी सगळे कपडे घेऊन गेलो होत नदीला, पण आजीने असं एकटीने धुतले. कपडे धुतले ना बहिणीस म्हणायचं ना तुम्ही. कोणते कपडे कमून धुवू लागले पहिला? हा, मी मोकळा आहे धुवायला. कमून? मी धुणं धुवायला याला. मग काय बय का काय काय सांगतो आपण. मी नाही लागत का तो? नाही तू ना तू आहे. मग काय होतं त्याला? मला काय करायचं धुवून धुवायचं वगैरे असं काय नाही ना आता. म्हणे मग मदत करू लागते तिला नाही बघ. हा, मला म्हणायचं, मला बोलतात. तिनं तर नाही बोललं, तिला वाटलं काम करतोय, नाही बोललं. तिला भाकरी खायचं नाही काना. मला म्हणतो धुणं धुई. मी मोकळा आहे काय बय आहे काय मी धुणं धुवायला. काही सांगतो काम पिते काही मी म्हणत नाही काम कर म्हणून म्हाताऱ्याला. नाही. बघा तुमच्या जीव आहे तिचा. लय जीव अरे तुला चालू दे तिकडून जर म्हणजे जर माणसं हसते. सावलीला बस थोड्या वेळ. आता आथरायचे कपडे नाही आपले. हा, आता उन्हाळा लागलाय तसं, पण कपड्याची गरज नाही जास्त. बस पाणी देऊ का ना? नको पाणी. पाणी हाणते का तांब्यात? नाही ते घामेल्यातलं थंड पाणी आणून देतो तिकडं. दमले आपल्या, पाणी देतो थोडं ते.
आज त्या ताईन ते भेटायला ना आपल्या आजीला, तर आपल्या आजी बघा त्यांना खायला काय बनवून राहिली. हो काहीतरी बनवून राहिले बरं का, कट कर राहिली. इकडं गूळ घेतलाय, शेंगदाणे घेतले, पाणी उकळायला टाकलं इकडं. दुपारची आज चूल पेटली. त्यावेळेस तुम्ही येणार असतात ना, तिला एवढा आनंद होतो की काय करून खाऊ घालून काय नाही. हे बघा आता काय बनते काय माहिती. लापशी बनवते लापशी. हा का, हे बघा लापशी बनवून राहिली. एक यायचे असलं तर आई काहीतरी करून ठेवायची की मैली एक येईन आता खायला. हे बघा आता असं झालंय तिला. ते ताईन ते कधी येतात आणि काय काय बनवून खाऊ घालून. पाणी उकळतंय इकडे. आता ऊन एवढं पडलंय पण आपल्या आजीच्या डोक्यात काहीच नाही, ऊन ताण काहीच नाही. फक्त एकच आहे डोक्यामध्ये की माझ्या लेकी येत्या आणि त्यांना काहीतरी बनवून खाऊ घालायचंय. काय काय बनवते काय काय नाही सगळं तुम्हाला दाखवतो पूर्णपणे. हे बघा आपले नाना पण बसले. तर लिंबू काय घेतलंय. सरबत करायचं, सरबत पाहुण्याला. तुम्ही करणार का आज. पाहुणे आहेत आम्ही आज. तुम्ही आम्ही नाही, पाहुणे येणार आहेत. मग त्यांना तुम्ही सर्वत करता का. लगे सावध. हे बघा लिंबू घेऊनच बसले. तर घरामध्ये बसलो होतो आत्तापर्यंत, लाईट गेली लगेच बाहेर आलो होतो. माझे पहिले मित्र. हा खाऊच तर आजोबा. नाही हो ना खाऊ तर आपल्या आजीचं बघ किती फास्ट काम चाललं बरं का. लय फास. काहीच लक्ष नाही आमच्याकडे तिचं. आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि दुपारी मावशी आल्या होत्या. त्या आल्या एवढ्या खुश झाल्या आणि मस्त आपल्या आजी आणि मावशी गप्पा वगैरे मारत बसल्या. आणि आपल्या मावशींसाठी आजीने एकदम भारी एकदम जेवण बनवलं. त्यांना जे आवडत होतं ना ते जेवण त्यांनी सांगितलं होतं का आपल्या आजीला त्यांना काय आवडतंय पहिले कॉल करून. तर लापसी, चिंचाची कढी आणि भात एवढा भारी बनवला होता. जाताना नाही का आपल्या आजीने त्यांना डब्बा पण भरून दिला. एकदम मस्त मज्जा आली. पण त्यांचा मी शूट नाही घेतला, आपल्या नका घेऊ म्हणून नाही घेतला. तर आता कशा पद्धतीने बनवली होती काय मी तुम्हाला सर्व दाखवते बघा. तर बघू शकता राईस बनवला होता, लापशी बनवली आहे. एकदम भारी लापशी एवढी भारी बनवली होती ना, मावशींना एवढी आवडी खूप. आणि हे बघा चिंचाची कढी एवढं बनवलं होतं. ते मावशी म्हणलं आज पहिल्यांदा नाही का चिंचाची कढी खाल्ली आणि ते ह्या पद्धतीने एवढी भारी झाली होती म्हटल्या. आणि त्यांच्या नशिबाने खरंच लय भारी स्वयंपाक झाला होता आज. मजा आली जेवायला. मी पण जेवलोय, मजा आली खरंच. नाना कसं काय झालं त्या चिंचाची कढी, लापशी, भात. लय लापशी, भात, कढी लय चोपून आणली पोटभर. भारी आली झालती ना. लय भारी झाली. आचारी भारी. आचारी भारी आहे ना. आचारी भारी. खोटं काम करी. आपल्या आजी खरंच लय भारी आहे. हे बघ काय करते काय ना, अजून इकडं अंधार पडलाय. काय करते. करते कुत्रे मांजर. कुत्रे मांजर ते पाय इकडे कसं पायात घेऊन जात आहे. अरे गोटळत आहे, खेळत आहे. आणि आज रूम पण एकदम मस्त मोकळी वाटते. एकदम फ्रेश झोप येईल आणि भारी वाटते. कारण भरपूर दिवसापासून इथं पडलेलं होतं आणि मला असं वाटायचं मी आज उद्या कधी ना कधी करेन, पण टाईमच भेटत नव्हता. आणि ह्या 15 दिवसामध्ये मला करायचं होतं पण आपल्या आजोबा नाही का आजारी होते, त्याच्यामुळे माझा टाईम पूर्णपणे नाही केला. हॉस्पिटलला गेला आणि आल्यानंतर सगळं क्लीन केलं आहे. तर आज एकदम भारी वाटतंय. तर आजचा ब्लॉग एकदम भारी वाटला आहे. आणि तुम्हाला पण कसं वाटलं आहे कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग पाहायला मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.